Hello student, today we are learning mathematics paper second, chapter number second, Pythagoras theorem. आज आपण गणित भाग 2 मधील प्रकरण 2 चालू करतोय. प्रकरणाचं नाव आहे पायथागोरसचे प्रमेय. मग या प्रकरणामध्ये आपल्याला पुढील भाग अभ्यासायचा आहे. पहिला आहे पायथागोरसचे त्रिकोट, ट्रिपलेट्स ऑफ पायथागोरस. दुसरं समवृत्त आणि काटकोन त्रिकोण, सिमिलरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. भूमिती मध्याचे प्रमेय, जॉमेट्रिक मीन थेरम. नंतर पुढे आहे पायथागोरसचे प्रमेय, पायथागोरस थेरम. आणि पायथागोरसच्या प्रमेयाचे उपयोजन आणि अपोलोनियसचे प्रमेय. हा जो भाग आहे तो तुम्हाला यावर्षी कमी केलेला आहे. मग सुरुवातीला आपल्याला पाहायचं आहे पायथागोरसचे प्रमेय. तर आपण पायथागोरसचे प्रमेय 7वीलाही अभ्यासलेलं होतं किंवा मागील इयत्तेमध्ये आपण अभ्यासले. पायथागोरसचे प्रमेय काय सांगता येईल, तर काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो. इन राईट अँगल ट्रायंगल स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूस इज इक्वल टू द स्क्वेअर ऑफ सम ऑफ देअर रिमेनिंग टू साइड्स. तर याला आपण पायथागोरसचे प्रमेय म्हणतो. मग हेच आपल्याला आकृतीद्वारे कसं स्पष्ट करता येईल, तर करू आपण. पहा, समजा मी ABC हा काटकोन त्रिकोण काढलेला आहे. या त्रिकोणामध्ये कोन बी 90 अंशाचा आहे. इन ट्रायंगल ABC अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर ट्रायंगल ABC इज अ राईट अँगल्ड ट्रायंगल. मग आकृतीवरून आपल्याला पायथागोरसचे प्रमेय कसं सांगता येईल, तर इथं B कोन 90 आहे. मग B कोणासमोरची बाजू आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, हायपोटेन्यूस. आणि बाजू AB आणि बाजू BC ह्या ज्या बाजू आहेत त्यांना काय म्हणता येईल आपल्याला, राईट अँगल्ड साइड्स. म्हणजे ह्याला जर आपण कर्ण म्हटलं तर यांना म्हणायचं काटकोन करणाऱ्या बाजू. बाजू AB आणि बाजू BC हा काटकोन करणाऱ्या बाजू आहेत. आणि AC बाजू AC आहे तो कर्ण आहे. सेगमेंट AC इज द हायपोटेन्यूस and segment AB and segment BC are the right angled sides. मग यावरून आपल्याला पायथागोरसचे प्रमेय कसं व्यक्त करता येईल, तर पहा, कर्णाचा वर्ग म्हणजे या ठिकाणी आपण कर्ण घेतो AC चा वर्ग हा कोणा एवढा असतो, तर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांचे बेरजे एवढा. म्हणजे उरलेल्या दोन बाजू, पहिली बाजू AB चा वर्ग, दुसरी बाजू BC चा वर्ग. या पद्धतीने आपल्याला पायथागोरसचे प्रमेय काटकोन त्रिकोणावरून मांडता येतं. हेच आपण दुसऱ्या पद्धतीने म्हणू शकतो, लेंथ ऑफ AC स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ऑफ AB स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ BC स्क्वेअर असंही म्हणता येतं आपल्याला. म्हणजे त्यांची लांबी दिली तर आपण या ठिकाणी किमती ठेवून उत्तर मिळवू शकतो. समजा मी या ठिकाणी बदल म्हणजे रेषाखंडाला जर रेषाखंडाचं माप दर्शवलं, समजा A या शिरोबिंदू समोरची बाजू BC आहे, मग ती मी A ने डिनोट केली, स्मॉल A ने, म्हणजे स्मॉल लहान A ने दाखवली. B च्या समोरची मी B ने दर्शवली आणि C च्या समोरची C ने दर्शवली. तर मला पायथागोरसचे प्रमेय या ठिकाणी कसं मांडता येईल, तर मिळेल कर्णाचा वर्ग. कर्ण कशाने दाखवलाय, B ने, म्हणजे B चा वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूंचा वर्ग. मग समजा मी ही बाजू घेतली, कुठलीही घेऊ शकता तुम्ही दोन्हीपैकी, A चा वर्ग अधिक C चा वर्ग. म्हणजे समजा तुम्ही याही पद्धतीने मांडलं, B वर्ग बरोबर C वर्ग अधिक A वर्ग, तर या सगळ्याचा अर्थ एकच आहे. आणि यावरून मग तुमच्या लक्षात आलं असेल की पायथागोरसच्या प्रमेयाचं वाक्य नक्की काय आहे, तर काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो. इन अ राईट अँगल ट्रायंगल स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूस इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ देअर रिमेनिंग टू साइड्स.
तर यालाच आपण पायथागोरसचं प्रमेय म्हणणार आहे. तर हे जे प्रमेय हे वाक्य आहे, आपण या ठिकाणी ते वाक्य लिहू. मराठीसाठी आपल्याला लिहिता येईल. इथं लिहू आपण फार तर. पायथागोरसचे प्रमेय. पायथागोरसचे प्रमेय. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेएवढा असतो. वर्गांच्या बेरजे इतका असतो किंवा एवढा असतो. और सेमी पायथागोरस थ्योरम. In right angle triangle, square of hypotenuse is equal to the square of sum of remaining two sides. In right angle triangle, square of hypotenuse is equal to the square of sum of remaining two sides. Pythagoras theorem. In a right angle triangle, square of hypotenuse is equal to the sum of the square of remaining two sides. तर मग आपण त्रिकोणी एबीसी मध्ये पायथागोरसचं प्रमेय कसं मिळवायचं हे पाहिलेलं आहे. त्याच्या पुढच्या भागाकडे जाऊ आपण. त्याच्या पुढचा भाग आहे पायथागोरियन ट्रिपलेट, म्हणजे पायथागोरसची त्रिकुटे. पायथागोरसची त्रिकुटे. तर काय पायथागोरसची त्रिकुटे कशाला म्हणतात? तर समजा तुम्हाला जर 3 नैसर्गिक संख्या दिल्या आणि त्या 3 नैसर्गिक संख्यामध्ये सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग केला आणि उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज केली, तर तुम्हाला उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज ही सर्वात मोठ्या संख्येच्या वर्गा एवढी आलेली दिसेल. यालाच पायथागोरसचं त्रिकोण म्हटलं जातं. If we take three natural numbers and square of largest number is equal to the sum of square of remaining two numbers. If we obtain a square of largest number is equal to the sum of square of remaining two numbers, then three numbers are called Pythagorean triplets. म्हणजे या 3 अंकालाच पायथागोरसचं त्रिकूट म्हटलं जातं. उदाहरणार्थ आपण बघू. पहा, समजा 3, 4 आणि 5 ह्या संख्या दिलेल्या आहेत. तर या संख्येमध्ये सर्वात मोठी संख्या 5 आहे. मग मी 5 चा वर्ग केला, स्क्वेअर ऑफ 5
25, याला 1 नंबर दिला मी. नंतर उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज केली. 3 चा वर्ग केला, 4 चा वर्ग केला, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16 आणि यांची बेरीज केली तर मला ती 25 मिळेल. म्हणजे हे 25 बेरीज कुणाची मिळाली? स्क्वेअर ऑफ 3 प्लस स्क्वेअर ऑफ 4 म्हणजे 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग. मग आता पहा, त्याला मी 2 नंबर दिला आणि तुलना केली 1 आणि 2 ची. तर तुम्हाला इथं 5 चा वर्ग किती मिळालेला आहे? 25. आणि आता उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज किती मिळाली? 25. आणि म्हणून आपण या ठिकाणी म्हणू शकतो 5 चा वर्ग बरोबर 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग. हे कुठून आलं? तर फ्रॉम इक्वेशन 1 and 2 म्हणजे समीकरण 1 व 2 वरून आपण म्हणणार आहे. 1 व 2 वरून. म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्हाला 3 संख्या दिल्या आणि त्या 3 संख्यामध्ये सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग केला आणि उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज केली, ही बेरीज जर तुम्हाला सर्वात मोठ्या संख्येच्या वर्गा एवढी आली तर या 3 संख्यामध्ये पायथागोरसचं त्रिकोट आहे असं म्हटलं जातं किंवा याला पायथागोरसचं त्रिकोट म्हटलं जातं. अशा तुम्ही काय संख्या शोधू शकता? उदाहरणार्थ मी आता या ठिकाणी सांगितले तुम्हाला 3, 4, 5, नंतर 11, 60, 61, 11, 60 and 61, 5, 12, 13, 9, 40, 41 अशा काही संख्या आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला मोठ्या संख्येचा वर्ग घेतला तर उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरीज एवढा मिळेल. तर इथं आपल्याला पायथागोरसच्या त्रिकोटाची व्याख्या देता येईल आणि पायथागोरसचं त्रिकोट तुम्हाला समजलं असेल, समजण्याजोगं सोपं आहे. तर ह्याची जी व्याख्या असेल त्या पुस्तकामध्ये आपल्याला दिलेली आहे. मी मगाही सांगितले की 3 नैसर्गिक संख्यामध्ये जर आपण मोठ्या संख्येचा वर्ग केला तर उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गाची बेरीज मोठ्या संख्येच्या वर्गा एवढी आली पाहिजे. इन 3 नॅचरल नंबर्स और इन 3 triplet, if square of largest number is equal to the sum of square of remaining 2 number, then 3 numbers are called a Pythagorean triplet. तर अशी त्याची व्याख्या आहे. तर ही व्याख्या आपण पुस्तकातली लिहू शकता. आपण पुढे जाऊ. मोर इन्फॉर्मेशन फॉर पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे पायथागोरसच्या त्रिकोटाबद्दलची अधिक माहिती. पुढचा घटक आहे अधिक माहितीसाठी फॉर मोर इन्फॉर्मेशन. मी ह्याच्याबद्दल थोडी माहिती सांगतो की फॉर मोर इन्फॉर्मेशन तुम्हाला तुमचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यावर आधारित आहे, पण यावर आधारित तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जात नाही. पण एक जादा माहिती असावी म्हणून आपल्याला हे दिलेलं आहे. फॉर मोर इन्फॉर्मेशन अधिक माहितीसाठी फॉर्म्युला फॉर पायथागोरियन ट्रिपलेट, पायथागोरसचे त्रिकुटे मिळवण्याचे एक सूत्र आहे. मग काय सूत्र आहे की समजा तुम्हाला ए आणि बी असे 2 नंबर दिले आणि ए हा बी पेक्षा मोठा असेल तर त्यावरून कोणतं सूत्र आपण वापरून ट्रिपलेट कसं मिळवायचं ते बघू. पहा, ए हा बी पेक्षा मोठा असेल, ए हा बी पेक्षा ए इज ग्रेटर दॅन बी, मग आपण इथं म्हणू शकतो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, नंतर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अँड ट्वाइस ए बी. तर ह्या 3 संख्यामध्ये सुद्धा आपल्याला पायथागोरसचं त्रिकूट कसं आढळतं हे पाहता येईल. तर पहा, मग मी या ठिकाणी या संख्येचा वर्ग केला, मला मिळून जाईल त्याचा वर्ग. समजा मी पहिल्या संख्येचा वर्ग केला तर ए वर्ग अधिक बी वर्ग ही पहिली संख्या आणि त्याचा वर्ग केला तर मला मिळेल ए चा चौथा घात अधिक 2 ए वर्ग बी वर्ग अधिक बी चा चौथा घात. नंतर परत मी दुसऱ्या संख्येचा वर्ग केला, तो आहे ए वर्ग वजा बी वर्ग, याचाही वर्ग केला मी तर इथं मिळेल ए चा चौथा घात वजा 2 ए वर्ग बी वर्ग आणि अधिक बी चा चौथा घात. आणि परत या तिसऱ्या संख्येचा वर्ग केला 2 ए बी चा वर्ग तर तो मिळून जाईल 2 चा वर्ग 4, ए चा वर्ग ए वर्ग, बी चा वर्ग बी वर्ग. आणि मग मी कन्फर्म केलं म्हणजे पडताळा घेतला. काय पडताळा घेणार मी? तर या संख्येचा वर्ग हा या 2 संख्यांच्या वर्गांच्या म्हणजे या संख्येचा वर्ग हा या 2 संख्यांच्या वर्गांच्या
बेरजे एवढा आहे का ते पाहू. तर पहा, समजा मी या ठिकाणी म्हटलं ए वर्ग प्लस बी वर्ग चा वर्ग बरोबर इथं ए वर्ग वजा बी वर्ग अधिक 2ab चा वर्ग. आणि आपण आता हे मिळवलंय ते मांडलं मी इथं. बघा मला मिळेल a⁴ मायनस ट्वाइस a² b² प्लस b⁴ प्लस 4a² b². आणि पुढे सोडवलं हे a चा चौथा घात तसाच राहील. आता ह्या सजातीय राशी आहेत बघा, हे आणि हे, ह्या जर आपण एकत्र घेतल्या तर 4a वर्ग b वर्ग मधून 2a वर्ग b वर्ग जातील आणि तुम्हाला मिळेल 2a वर्ग b वर्ग. आणि हा b चा चौथा घात तसाच राहील. आणि मग या राशीचं निरीक्षण करा आणि याचा वर्ग विस्तारित मांडून टाका. तो काय आलाय, तुम्हाला काय मिळालाय, a चा चौथा घात अधिक 2a वर्ग b वर्ग अधिक b चा चौथा घात. तर तुम्हाला या ठिकाणी ही राशी आणि ही राशी सारखीच मिळेल. ठीक आहे. मग आपल्याला जे सूत्र मिळालं पायथागोरसचं त्रिकूट मिळवण्याचं ते काय आहे, तर a वर्ग अधिक b वर्ग यावरून पहिली संख्या मिळणार आहे, a वर्ग वजा b वर्ग वरून दुसरी संख्या मिळणार आहे आणि 2ab वरून तिसरी संख्या मिळणार आहे. यासाठी आपण एक उदाहरण घेऊन बघू. बघा, मी 2 आणि 1 ह्या दोन संख्या घेतल्या, 2 आणि 1. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळून जाईल पहा, पहिली संख्या 2 आणि दुसरी 1. तर आता तुम्हाला माहिती आहे की 2 हा 1 पेक्षा मोठा आहे. आणि मग ह्या किमती जर आपण या सूत्रामध्ये ठेवल्या तर आपल्याला एक एक किंमत मिळून जाईल. आपण ठेवू. पहा, इथं म्हटलं मी a बरोबर 2 आणि b बरोबर 1 आणि पहिलं सूत्र घेतलं a वर्ग अधिक b वर्ग. तर काय होईल पहा, 2 चा वर्ग अधिक 1 चा वर्ग, 2 चा वर्ग 4, 1 चा वर्ग 1च. आणि मग a वर्ग अधिक b वर्ग तुम्हाला किती मिळेल, 4 आणि 1 5. नंतर आपल्याला दुसरी संख्या मिळवायची आहे a वर्ग वजा b वर्ग. तर मग a किती आहे, 2, 2 चा वर्ग वजा 1 चा वर्ग, 2 चा वर्ग 4, 1 चा वर्ग 1, 4 मधून 1 गेला 3. म्हणजे तुम्हाला a वर्ग वजा b वर्गाची किंमत किती मिळाली, 3. म्हणजे आपण इथं म्हणू शकतो a² मायनस b² इज इक्वल टू 3. आणि आता तिसरी संख्या मिळवू आपण 2ab. तर मग 2 गुणिले a, 2 ह्याच्यामध्ये नाही म्हणजे गुणिले चिन्ह आहे, गुणिले 1. मग बे दोन्ही 4, 4 एके 4 म्हणजे टॉइस ab किती आला, 4. 2ab किती आला, 4. म्हणजे आपल्याला संख्या कुठल्या कुठल्या मिळाल्या बघा. तर पहिली संख्या आहे ती a वर्ग अधिक b वर्ग म्हणून सर्वात मोठी संख्या मिळते, ती किती मिळाली, 5. नंतर उरलेल्या दोन संख्या 3 आणि 4. आणि यावरून आपण म्हणणार आहे की 3, 4, 5 हे एक पायथागोरसचं त्रिकूट आहे. 3, 4, 5 इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. तर अशा पद्धतीनं समजा तुम्हाला दोन संख्या दिल्या तर त्यावरून तुम्ही पायथागोरसचं ट्रिपलेट मिळवू शकता. तर तुम्ही घरी 2 आणि 3 दिल्यानंतर तुम्हाला एक उदाहरण देतो. 2 आणि 3 संख्या दिल्या तर यावरून आपल्याला एक पायथागोरसचं ट्रिपलेट मिळवायचं आहे. किंवा तुम्हाला अशा काही संख्या दिल्या तर पायथागोरसचे ट्रिपलेट मिळवता येतील, तर ते तुम्ही घरी मिळवा.